जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळं ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत। त्याला शास्त्राधार काय होता हे जाणून घेऊया। धर्मशास्त्र सांगते गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे। ऐका गंध लावण्याचे फायदे। अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आलं, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर 16 वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून। मित्रांनो, 16 वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिलं असतं। कारण बालपणापासून आपल्यावर जे संस्कार आपल्या आईवडिलांनी आजीने घातले आहेत त्यानुसारच आपण आपल्या कपाळाला गंध लावतो सुद्धा। मात्र ते का लावावेत किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते, की ती केवळ एक धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ। देह देवाचे मंदिर असं आपण म्हणतो। ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते। हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो। हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत। या देहात भगवंत नित्य वास करतो। या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजा आहे। ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी। गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो। ही अंगुली मध्यमाचीच असावी, म्हणजे मधले बोट असावे। त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे। अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात। गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो। सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीनं काम करत आहोत याची जाणीव देत राहते। जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवणारा तो CCTV कॅमेराच असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो। आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास मन धजावत नाही, त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्यानं होत राहते। गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहत असतो। ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःलाच करून दिलेली जाणीव असते। आणि म्हणूनच हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिलं आहे। पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावीत असत, त्याची जागा आता टिकल्याने घेतली। परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत। गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते। आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते। तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते। कोणाही सवाष्णीने हळद कुंकूची लावलेली 2 बोटं तिच्या चेहऱ्यावरचं तेज वाढवतात। कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, गंधन किंवा चंदन अष्टगंधाचा टिळा लावतात। तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात। पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेनं गंधाचं पोट उमटवलं जाई। त्याला विजय तिलक असं म्हटलं जात असे। त्याला देखील बहुमान होता। बहीण भावाला, पत्नी पतीला,
आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्ती याचंही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावं म्हणून गंध लावला जातो. एवढंच काय तर पाळीव प्राणी, नवीन वस्तू, नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केलं जातं. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे. सत्यमुख प्रतिनिधी जयश्री कामत, कबनूर, तालुका हातकणंगले. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.